कोरोना काळात राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला, देवेंद्र फडणवीसांचा आरोप। तर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे बोलवते धनी सर्वांना माहिती असून भ्रष्टाचार उघड करणार, फडणवीसांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या पळशी गावात रावसाहेब दानवेंना विरोध, मराठा आंदोलकांची रावसाहेब दानवेंच्या गाडीसमोर घोषणाबाजी, दानवेंच्या प्रचार दौऱ्यादरम्यानची घटना। शांतिगिरी महाराजांचा शिवसेनेच्या नावावर भरलेला अर्ज बाद, एबी फॉर्म न जोडल्यामुळे शांतिगिरी महाराजांचा उमेदवारी अर्ज बाद, शांतिगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम। जेपी गावित उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता, दिंडोरीत उद्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महत्त्वाची बैठक, उमेदवारी अर्ज कायम ठेवायचा की मागे घ्यायचा याबाबत निर्णय होणार, बैठकीनंतर जेपी गावित यांची भूमिका मांडणार। अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, दारांना भाबडा माणूस म्हणताना जानकर चुकले, लक्षात येतात चूक सुधारली। भास्कर जाधवांकडून अजित पवारांची मिमिक्री, केवळ दादा नाव राहिलं, दादागिरीची हवास निघून गेली, भास्कर जाधवांचा टोला। मोदींना देशात हुकुमशाही आणायची आहे, काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंचा आरोप। तर हुकुमशाही आल्यावर मी बोलू शकणार नाही, मी बोललो तर मला जेलमध्ये जावं लागेल, सुशील कुमार शिंदेंचं वक्तव्य। काही जण माझ्या विरोधात प्रचार करतायत, ते 7 तारखेपर्यंत येतील, चहा जेवण करतील, मात्र 7 तारखेनंतर ते कधी येतील हे सांगता येणार नाही, अजित पवारांचा नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला। सत्तेसाठी अजितदादा शरद पवारांसोबत राहिले, रोहित पवारांचा आरोप। तर पवारांना दैवत म्हणायचं, आता दैवत का सोडलं, रोहित पवारांचा सवाल। माणूस किंवा नेता गप्प बसला की समजायचं घोटाळा झाला, आमच्याकडचा माणूस तिकडे गेल्यावर कारखान्याचं सील काढलं, भाजपच्या वाटेवर असलेल्या अभिजित पाटलांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारकडून कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय, 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशात कांदा निर्यात करता येणार। निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या दरात 500 ते 800 रुपयांची वाढ, मात्र निर्यात बंदी दरम्यान झालेली नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आदित्य ठाकरेंनी घेतली सदानंद कदम यांची भेट, साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यावर ईडीची कारवाई, उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान भाऊ। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ, अज्ञातांकडून सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक, यवतमाळमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान घडली होती घटना। शरद पवारांनी माढ्याचे खासदार होऊन पाणी बारामतीला पळवलं, रणजितसिंह नाईक निंबाळकरांची पवारांवर टीका, तर पवारांनी पळवलेलं पाणी फडणवीसांनी माघारी आणलं, निंबाळकरांचं वक्तव्य।